हाय फ्रेंड्स, आज मी शेअर करणार आहे 2 नाईट 3 डे स्टे ॲट गणपतीपुळे. मुंबई टू गणपतीपुळे अराउंड 7 तासाची रोड ट्रिप आहे. इथे आम्ही एक सुंदर बीच रिसॉर्ट बुक केले होते. रिसॉर्टचे नाव आहे अभिषेक बीच रिसॉर्ट. ही प्रॉपर्टी बीच टच आहे. प्रत्येक रूमला छानशी बाल्कनी आहे आणि रूम सुद्धा नीट अँड क्लीन आहेत. यांचं रेस्टॉरंट खूपच कमाल आहे. डायनिंग एरियाच्या डेक मधून डिरेक्ट समुद्राचा व्ह्यू आहे आणि यांची फूड क्वालिटी पण छान आहे. प्रॉपर्टीमध्ये मोठा लॉन एरिया आहे आणि किड्स प्ले एरिया सुद्धा आहे. दुपारी रिसॉर्टवर रेस्ट करून आम्ही संध्याकाळी गणपती दर्शन करायला गेलो. 10 मिनिटात आमचे छान दर्शन झाले. इथे खूप प्रसन्न वाटले. त्यानंतर आम्ही अथांग असा समुद्र आणि सनसेट एन्जॉय केला आणि आजचा दिवस संपला. डे 2 ला सकाळी बाल्कनी मधून असा छान व्ह्यू होता. आम्ही पूल मध्ये थोडा वेळ स्पेंड केला. यांचा पूल खूप क्लीन होता. त्यानंतर ब्रेकफास्ट करून आम्ही साईट सीइंगला गेलो. सर्वप्रथम आम्ही प्राचीन कोकण व्हिजिट केले. इथे महाराष्ट्राची संस्कृती दाखवली आहे. इथे गावाकडे करत असलेल्या वेगवेगळ्या कामाच्या प्रतिकृती इथे आहेत. आम्हाला हे सर्व बघताना खूप मजा आली. त्यानंतर आम्ही वॅक्स म्युझियमला गेलो. इथे बऱ्याचशा सेलिब्रिटीजचे वॅक्स स्टॅच्यू बनवले होते, जे अगदी हुबेहूब दिसत होते. त्यानंतर आम्ही लंच केला. यात सी फूड थाळी एन्जॉय केली. मग दुपारी रिसॉर्टवर रिटर्न येऊन थोडा आराम केला आणि इव्हनिंगला इथे जवळच असलेले ॲडव्हेंचर शो बघायला गेलो. इथले सर्व शो आम्ही एन्जॉय केले, एस्पेशली द मिरर मेज. रात्री रिसॉर्टला परत आलो आणि डे 3 ला ब्रेकफास्ट करून रिटर्न टू मुंबई. जर तुम्हाला व्लॉग आवडला असेल तर तुम्ही पण गणपतीपुळेची ट्रिप नक्की प्लॅन करा. थँक्यू.